Beach from Goa. Hello friends, I am Sachin Badri from Panaji, Goa. नमस्कार, मी सचिन बरी गोवा राज्यातून आपल्या समोर होतोय पणजी. आवर्जून या ठिकाणी सांगायचं म्हणजे उद्या 4 मे रोजी गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या महाधिवेशन या ठिकाणी संपन्न होणार आहे पणजी म्हणजे गोव्याच्या राजधानीमध्ये. आणि सहज आता उद्याचा दिवस कार्यक्रमाचा आहे, त्याआधी एक दिवस पण असं डिजिटल जे काही धाराशिव, लातूर इतर जिल्ह्यातून जे पत्रकार आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून थोडा फेरफटका मारावा त्या हेतूनं आज पणजी येथील कलंगुटा बीच आणि बागा बीच असे 2 बीचवर आलो ना. माझ्यासमोर बीच आहेत, चला. आणि या बीचवर येत असताना कलंगुटा बीचकडे येत असताना जो मार्केट आहे या ठिकाणी बरेच असे सेल आहेत, बरेच ऑफर आहेत. कपडे अगदी वेगवेगळे ज्वेलरी म्हणा, खाद्यपदार्थ म्हणा, आणि आवर्जून या ठिकाणी काजूपासून बनलेले खाद्यपदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये अक्कलकोट दरामध्ये या ठिकाणी विक्री होताना दिसून येते. आता बीचवर नेमकं काय घडतं हे पाहूया. चला, कलंगुटा बीचची एक सफारी करूया. बीचच्या बाजूला जर पाहिलं तर वेगवेगळ्या लहान मोठे स्टॉल, खाद्यपदार्थ आणि काजूचे मात्र होलसेल दुकान या ठिकाणी आढळून येतात. नारळ पाणी आणि काजू हे या ठिकाणचं. आणि एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे कपडे, टी शर्ट जे प्रत्येकाने पोशाख घातलेलंही आहे. आय लव्ह गोवाचे टी शर्ट या ठिकाणी खूप गाजलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी या ठिकाणी वाईन शॉप्स हे आढळून येतात. महाराष्ट्र राज्याच्या तुलनेमध्ये अगदी 50%पेक्षाही कमी दरामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे वाईन्स, बियर, विस्की, रम हे सगळे भेटतात. हे आला कलंगुटा बीच, भव्य महासागर या ठिकाणी पर्यटन स्थळ. हा एक सर्वात महत्त्वाचा पर्यटन स्थळ आहे कलंगुटा. आणि याच्या शेजारी बागा बीच. तर महाराष्ट्र आणि गोवा डिजिटल पत्रकार पत्रकार संघटनेच्या वतीनं जे महाअधिवेशन उद्याच्या 4 मे रोजी संपन्न होणार आहे, गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा अद्भुत आणि भव्य असा सोहळा संपन्न होणार आहे. धाराशिव जिल्ह्याची टीम या ठिकाणी माझ्यासोबत या बीचवर उपलब्ध आहे. भूम प्रतिनिधी NTVचे आपल्या सोबत आहेत. गोवा आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आहे गोव्यात? आता आज तर काय समजा पहिला दिवस आहे, उद्या दुसऱ्या सत्रामध्ये काय आणि कसे व्यक्ती बोलणार आहे त्या ऐकल्यानंतर जे काय अनुभव येणार ते आपल्याशी. तर सुरुवातीला गोव्याला तुम्ही आलात, या ठिकाणी जे झाडी पाहतात, निसर्गरम्य वातावरण, आणि सध्याला आपण जे बीचवर आहोत बागा आणि कलिंगड, या 2 बीचवर आल्यानंतर पर्यटक म्हणा, इथली शिस्त म्हणा, नाही कसं वाटतं मार्केटिंग? इतरच्या ठिकाणी आपण जर पाहतो तिथं आणि याच्यामध्ये खूप डिफरन्स. इथं आपण पाहतो तर सगळ्या फॅमिली जे आहेत आपल्या छोट्या मोठ्या मुलांना, घरच्या सहकुटुंब आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतो. आपल्यासोबत 1, 2, 3 धाराशिवचे संपादक पण आहेत. सर, आपलं नाव आणि आपला अजित बागडे. आज इथं संपादक डिजिटल मीडियाच्या राज्यव्यापी एक अधिवेशन या ठिकाणी पणजी गोवा या ठिकाणी भरवण्यात आलेलं उद्या होणार आहे. त्यानिमित्ताने माझं पहिलीच वेळ आहे पण गोव्याला त्यानिमित्ताने होईना पण येणं झालं, त्याबद्दल मी प्रथम धन्यवाद. पहिली वेळ आहे. पहिल्यांदा आल्यानंतर काय होतं फिलिंग काय? एक म्हणजे थोडंसं एक वेगळंच आहे. आपण जसं एक बघितलं होतं की गोवा म्हणलं एक वेगळं चित्र येतं. पहिल्यांदा आल्यानंतर बरेच जण प्रेम झालं खायला गोवा, तसं काय? पण ते काय दिसून यायला आहे तसंच. आता त्यात मिक्स होण्यासाठी अजून उद्याचा दिवस एक झाल्यानंतर आणखीन याच्यामध्ये आम्ही सामील होणार. तसंच आपल्यासोबत दुसरे धाराशिव जिल्ह्यातून आहेत. सर, आपलं नाव आणि काय आणलं? मी आशिष बाबत, संपादक टाइम्स ऑफ 243 आणि संपादक डिजिटल मीडिया संघटनेचा भूम तालुका अध्यक्ष. आज पणजी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. कलिंगुट बीच आहे. या बीचवर सध्या माझे पत्रकार बांधव धनंजय शेटे, अजित बागडे, सर्व टीम आहे धाराशिव जिल्ह्याची. जिल्ह्यात अनुभव काय सांगा? शेख या ठिकाणी पहिल्यांदाच आलेलो आहे मी. अतिशय आनंद होतोय.
आणि अनुभव म्हणाल तर अजून एन्जॉय करायचं आहे. आता बीचमधून आलो आहे, उत्साह दिसतो या ठिकाणी. सर, आयुष्यामध्ये पत्रकारिता करताना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तणाव राहतो. त्यातही आजचा एक दिवस बीचवर एन्जॉय करताना एक दिवस स्वतःसाठी देणं गरजेचं असतं. पाणी असंच बघितलं होतं गेल्या 6 महिन्याखाली सगळ्या भूमपरांडा वाशिली. त्याचा अनुभव तर वार्तांकन आम्ही केलं होतं, ग्राउंड रिपोर्ट केले होते. ते दुःख देणारं पाणी होतं, ते सुखावणार आहे. ते इथले नजारे सुखावणारे आहेत. नजारे वेगळा आनंद मिळतो. पाणी तेच आहे, परिस्थिती बदललेली आहे. कुठं सुख आहे तर कुठं दुःख आहे. पण आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आव्हाने येत असतात त्यांच्या छाताडावर उभा राहून आपल्याला कुठेतरी आपलं ध्येय गाठण्यासाठी आणि आलेल्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद गवसणं हे खूप गरजेचं आहे. आपल्यासोबत तिसरे प्रतिनिधी आहेत सर. धाराशिव जिल्ह्यातून आलात गोव्याला, कसं वाटतं? नमस्कार, मी धनंजय शेटे, दैनिक सकाळ आणि सकाळी डिजिटलसाठी काम करतो म्हणून तालुका प्रतिनिधी म्हणून. मी गोव्याला यायचं माझं 4थी वेळ आहे. गोव्यामध्ये भरपूर असे ठिकाणं आहेत, ऐतिहासिक आहेत, वेगळे वेगळे आहेत. असे म्हणजे तिथलं माहिती घेणं आणि आपल्या म्हणजे इतिहासाचं आकलन करणं असेही भरपूर उदाहरणं आहेत गोव्यामध्ये. एक 14 ते 15 ठिकाणं. काय तुम्हाला वेगळं काय वाटलं धाराशिव जिल्ह्यातून आल्यानंतर? वेगळं काय वाटलं? वेगळं काय नाही, जे आहे गोवा निसर्गरम्य ठिकाण आहे. आपल्या जे दररोज आपण काम करतो त्याच्यामधनं एक विरंगुळा आणि एक वेगळं निवांत राहू दररोजच्या वार्तांकनातनं, दररोजच्या ह्याच्यातनं. माणूस रिलॅक्स होण्यासाठी गोव्यामध्ये येतो, नक्कीच आणि एन्जॉय करण्यासाठी. नक्कीच. आपल्यासोबत आता NTVचे जिल्हा प्रतिनिधी आयुब शेख आहेत. आयुब, काय म्हणता? आय लव्ह यू गोवा. खूप सुंदर वाटतंय, कारण आपण बालाघाटच्या डोंगरात पुसलंच बघायला मिळत होते आपल्याला. अतिशय या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी डिजिटल मीडिया संघटनेच्या माध्यमातून जे आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. हे उत्सव या ठिकाणी सर्व मित्र कंपनीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी फिरता आलं, एन्जॉय करता आलं. अतिशय छान आहे, कारण त्या ठिकाणी जे दृश्य जर पाहायला गेलं तर खूप विचित्र आपल्याला पाहायला मिळतं. हे तर निसर्गरम्य वातावरण आम्हाला अतिशय आनंद वातावरणामध्ये या ठिकाणी एन्जॉय करतात. येत असताना रस्त्याच्या दुतर्फा जे मोठे मोठे झाडी जंगल पाहायला मिळालं. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पण एक काळ होती असे मोठ्या प्रमाणामध्ये झाडी. कुठेतरी म्हणजे निसर्गाबद्दल प्रेम, आपला आत्मीयता, जिव्हाळा हे धाराशिवकरांचं कमी होत आहे का? कुठं वन विभाग म्हणजे संबंधित प्रशासन कमी पडतं वाटतं? आपलं पाहायला गेलं तर तिथली परिस्थिती खरं तर कोणाला दोष देता येते. त्या ठिकाणी नैसर्गिक परिस्थितीच तशी असल्यामुळे त्या झाडाच्या विशेष प्रेमाकडे आता आवर्जून लक्ष दिलं जात आहेत. पण तसं काय म्हणता येत नाही, परंतु जेवढं प्रेम आहे अपेक्षित आहे वन विभागानं करत आहे. तुम्हाला काय वाटतं सर, दोष देतात नाही? दोष देण्यामध्ये असं आहे की दोष देता बी येईल, देता बी नाही येण्यासारखं आहे. त्याचं कारण असं आहे की वाढती लोकसंख्या आणि शहरीचं मोठं उदात्तीकरण होत असताना आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले जे कोणी आजी माजी आमदार मंत्री जे होते त्यांच्या ह्या सर्वांच्या प्रयत्नातून आता आपला धाराशिव जिल्हा कुठंतरी एका विकासाच्या मोडवर येताना आता दिसत आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात झाडतोडही झालेली आहे आणि त्याच पद्धतीने वन विभागाने सुद्धा कोट्यवधी झाडं लावण्याचा उपक्रम राबविलेला आहे. नक्की. म्हणजे आवर्जून मला या ठिकाणी विषय काय करायचा, विकासाच्या मुद्द्यावर डेव्हलपमेंटच्या नावावर ज्या मोठे मोठे रस्ते महामार्ग वगैरे बनत चालले, ते महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग बनवण्यासाठी त्या ठिकाणी जे झाडी होती मोठ्या प्रमाणात झाडीची कत्तल झालेली आहे. पण त्याचाही काहीतरी नियम आहे. त्या ठिकाणी जिथं झाडी तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नव्यानं झाडी वृक्षारोपण करणं अपेक्षित होतं, पण ते मुळात धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही. असा अनेक नागरिकांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे. त्यामुळं गोव्याचं ज्यावेळेस परिसर मला पाहायला मिळालं, असं कुठलीही जागा शिल्लक नाही ज्या ठिकाणी वृक्ष दिसून येत नाही. मोठे मोठे झाडे. तुम्ही म्हणलात की निसर्गाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्हा खूप मोठा मागं राहिलेला आहे. त्याचा अर्थ जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर इथल्या खरं तर मी आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांना सांगतो, कारण इथल्या जर पाहिलं तर आपल्या बी जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटक क्षेत्र आहेत. त्या पर्यटकांच्या चालना मिळत नाही आणि पर्यटकाला विकास चालना मिळत नाही. त्याचं कारण आम्ही आमच्या नेत्यांकडे पाहिलं तर खूप दुर्दैव वाटतो. आज जे ह्या परिसरामध्ये पाहतो इथं काहीच नाही आहे. आमच्याकडे ऐतिहासिक वास्तू आहे, परंतु त्याचं संवर्धन आणि जतन केलं जात नाही. हे आमच्यासाठी धाराशिव जिल्ह्याकडे खरं तर दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण इथं काहीच नसताना इथं लाखोचे पर्यटक येतात, परंतु तिथं इतिहास जिवंत करणारे वास्तू आहेत, परंतु त्या इतिहासाला उजाळा मिळत नाही. हे आमचं धाराशिवकरांचं दुर्दैव आहे. नक्कीच पहा, या ठिकाणी NTVचे जे जिल्हा प्रतिनिधी आहेत आमचे आयुब शेख यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे. जिल्ह्याच्या विकासाबद्दल, जिल्ह्याच्या नैसर्गिक ठेवाबद्दल आणि जिल्ह्यामध्ये जे काही ऐतिहासिक
पर्यटन स्थळ आहेत त्याचा ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते होताना दिसून येत नाही. अशा पद्धतीने त्यांनी कुठेतरी खंत व्यक्त केलेली आहे. गोव्यामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्याचा आवाज गुंजतोय. उद्या महाअधिवेशनामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्याचा बुलंद आवाज राहणार आहे. उमरग्याची धाराशिव जिल्ह्याची पूर्ण तोप धडकणार आहे गोव्यामध्ये. आपलं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं आपण सांगितल्याप्रमाणे तिसरं अधिवेशन उद्या ऐतिहासिक अशा गोव्याच्या कला अकादमीच्या सभागृहात होत आहे. त्याचं उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी जबाबदारी स्वीकारली. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. गोव्याचे सांस्कृतिक मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दुपारच्या सत्रात या अधिवेशनात सहभागी होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रात आयुष्यमान भारत महाराष्ट्राचे प्रमुख त्या मिशनचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वेताळ रामकृष्ण वेताळ हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकूणच राज्यातले आम्ही सर्व पदाधिकारी आणि स्थानिक जी संयोजन समिती आहे त्यांच्या मदतीनं हे ऐतिहासिक अधिवेशन होईल. तुम्ही जे राज्यभरातून डिजिटल पत्रकार संपादक या अधिवेशनात सहभागी झालेला आहात त्यांना जर काही गैरसोय झाली तर मी संयोजन समितीच्या वतीनं विनंती करेन की हा आपल्या परिवाराचा कार्यक्रम आहे आणि काही त्रुटी राहिल्या तर त्या पोटात घ्या आणि या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार बना. धन्यवाद. सर, गोव्यासारखा सुंदर ऐतिहासिक अधिवेशन घेण्याचा मूळ उद्देश काय असावा आणि पुढील वाटचाल काय असणार? एक तर उद्देशाचं खास किंवा गोव्यालाच अधिवेशन घ्यावं असं काही नसतं. काही सहकाऱ्यांनी विशेषतः कोकणातले सहकारी आणि गोव्याचे सहकारी यांनी आग्रह केला की बाबा यावर्षी गतवर्षी आपल्याला आठवत असेल की आपलं सावंतवाडीचं अधिवेशन पुढं ढकललं गेलं आणि ते पुढं ढकललं गेलेलं अधिवेशन कोकणात नाही तर नाही आपण गोव्यात करू अशा प्रकारची भावना या भागातल्या डिजिटल पत्रकारांनी व्यक्त केली. त्यामुळं आपण इथं घेतलेलं आहे आणि पुढचं अधिवेशन दिल्ली, मराठवाडा किंवा पिंपरी चिंचवड असं घेण्याचा मानस आहे. आपण सगळे मिळून ते नक्की काय करायचं ठरवूया पुढच्या काळात. तर एकूणच NTVच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील जे काही डिजिटल पत्रकार आहेत त्यांना काय संदेश देऊ शकाल? काय नाही, NTVचं नेटवर्क चांगलं आहे. NTVचं नेतृत्व माझे मित्र इक्बालबाई शेख हे करतायत आणि त्यांची मदत ही संघटनेला राज्यात विस्तार करण्यासाठी सातत्यानं होत आहे. भविष्यातही ती होत राहील. त्यामुळं NTVचे जेवढे प्रतिनिधी आहेत त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो.